आपल्याला बघायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजेच इथे अमन आहेत. एका बाजूला दुर्वेश आणि एका बाजूला यज्ञिक. हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. डाव्या हाताचे घातक फलंदाज जे आपल्याला पाहायला मिळतात. दुर्वेश ऑन साइडला फटका तर जरूर केलाय. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत आणि फक्त जर आपण तपासून पाहिलं तर सिंगल मिळेल. याज्ञिक काल आज पहिल्याच मॅच मध्ये थोडे फ्लॉप शो राहिले होते. स्वस्तात बाद झाले. प्लेड ऑन मध्ये विकेट त्यांची आपल्याला बाद होताना बघायला मिळाली होती. तर या मॅच मध्ये त्यांना निश्चित स्वरूपात एक चांगलं क्रिकेट खेळणं गरजेची भूमिका आहे. 2 बॉलचा खेळ झाला आणि फलकावरती रन संख्या 1 अशी स्थिती बघायला मिळते. अमन वेगावरती स्वार अशी चांगली गोलंदाजी त्यांची आतापर्यंत राहिलेली आहे आणि तेच अमन यांना आपण पाहत आहेत. खारडी विपक्षात कोरे असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला आपण पाहतात फटका तर बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने झेल कॅरी केलाय. याज्ञिक इथे देखील बाद होत आहेत. मागच्या मॅच मध्ये 0, याही मॅच मध्ये 0. फलंदाज बाद. खूप चांगलं कॅमेरा वर्क आपल्याला बघायला मिळतं तुषार कुर्ले यांच्या माध्यमातून. अतिशय सुंदर कॅच करतात. बॉल फॉलो आपल्याला बघायला मिळतो. जसे पालघरमध्ये खूप कमी कॅमेरामॅन आहेत आणि ज्यांच्यामध्ये तुषार कुर्ले यांचं देखील नाव आता घेतलं जाईल. खूप जबरदस्त पद्धतीनं धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर तिसऱ्या बॉलवरती धक्का यज्ञिकच्या माध्यमातून एक धक्का बघायला मिळाला. आता नवीन फलंदाज तन्मय आलेत. दुर्वेशने मात्र मागच्या मॅच मध्ये खूप चांगली इनिंग बिल्ड केली होती. आता तन्मय त्यांच्या साथीने कुठल्या पद्धतीने या खेळाला पुढे नेतील. पहिलं षटक आणि पहिल्या षटकात जर खेळ पाहिला तर तिसऱ्या बॉलवरती विकेट देखील मिळाली. पंचांच्या भूमिकेत स्वप्नील किणी यांना आपण पाहतायत एका बाजूला आणि एका बाजूला आपण पाहू शकाल विकेट ठाकरे. सकाळपासून खूप चांगली पंचांची स्टँडिंग आपल्याला बघायला मिळते. चला थोडं स्पीडअप करा. यानंतर देखील एक सामना मित्रांनो लक्षात घ्या. इथे जर आपण पाहिलं तर मोठा फटका जरूर खेळायचा होता. सिंगलच मिळेल. 4 बॉलचा खेळ परिपूर्ण होता आणि 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती फक्त 2 रन. 1 विकेट जो महत्वाचा होता. यज्ञिक मागच्या ही मॅच मध्ये थोडासा नाराजगी व्यक्त केली. याही मॅच मध्ये लवकर बाद झालेत. पहिल्याच बॉलवरती जोखीम पत्कारली आणि जोखीम पत्कारत असताना तिथे डिस्टन्स क्लिअर नाही करू शकले आणि त्या अनुषंगानं त्यांना परतीचा प्रवास निश्चित होता. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार होतील. या वेळेला दुर्वेशच्या बॅट मधनं आजच्या दिवसातील सर्वाधिक लांब असा षटकार. क्या बात आहे. कडक 6. खूप चांगला फटका बघायला मिळाला या 5व्या बॉलवरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. अमनच्या विपक्षात दुर्वेशचा एक मोठा प्रहार. या वेळेला बॅट चिकड आणि आता दुर्वेश हेही बाद होत आहेत. गॉन. तुषार गरुडे आणि आपण पाहतायत शत्रू यांना आपण पाहू शकाल. शत्रू या नावानं भरपूर प्रसिद्धीत आहेत ते सध्या. सफाळे रील मास्टर तुषार आणि इथे आयोजक म्हणून खऱ्या अर्थानं खूप चांगली कामगिरी त्यांची देखील राहील. सौरभ वैद्य अर्थात शत्रू. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 8 वरती. षटक पहिला संपला आणि दुसऱ्या षटकात आता मनोज आलेत नवीन फलंदाज
कौशल यांना आपण पाहतात. कोरे या संघाकडनं कौशल आणि गोलंदाजी ट्रॅकवरती मनोज. पहिलं षटक संपलं, दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. तन्मय आलेत जेवण डाऊन साठी आणि इथे चेंडू पुन्हा एकदा बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक स्वतः मनोज खाली, फलंदाज बाद, विकेटचं पतन, गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहन. सुरुवातीच्याच काळात आपण पाहतात झटके इथे मिळतात ते म्हणजेच कोरे या संघाला. गोलंदाजी ट्रॅकवरती मनोज आलेत आणि पहिल्याच बॉलवरती विकेट. मागच्या षटकात देखील 2 धक्के. एक षटकार जो खेळलेला फलंदाज दुर्वेश होता, त्या दुर्वेशला उभं राहायचं होतं, ते दुर्वेश नाही मैदानाच्या आतमध्ये उभे राहू शकले आणि त्या अनुषंगानं आता मात्र त्यांना लवकरात लवकर बाद करण्यात देखील यश मिळालं. गोलंदाज तयार होतील गोलंदाजी ट्रॅकवरती. आठ धावा धावफलकावरती असतात सध्या आपण पाहतायत आणि गोलंदाजी ट्रॅकवरती दुसऱ्या षटकामध्ये मनोज यांना आपण पाहताय. राऊंड डिस्टन्स या वेळेला फटका अतिशय सुंदर पद्धतीने खेळलाय. चेंडू सरळ निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. निश्चित स्वरूपात षटकार तर आहे. नो साठी मागणी केली होती. पंचा स्वप्नील केणी तिथे आपल्याला बघायला मिळाले. त्यांनी पाहिलं नंतर दर्शवलं की तो खऱ्या अर्थाने कमरेच्या खाली येणारा बॉल होता. षटकार तर जरूर आला. त्या षटकाराचं समाधान इथे निश्चित स्वरूपात फलंदाजी करणाऱ्या संघाला डगआउट मध्ये मिळेल, कारण सलग 3 विकेट. नो मोर रिव्ह्यू कोणासाठीच नसणार आहेत, लक्षात घ्या. जर पंच सांगतील तरच होईल. नो बॉल. इथे आपण पाहतायत पंचांनी मदत घेतली असतात ती त्यांना मिळेल आणि जिथे आपण पाहतायत आता हा नो चेंडू आहे. प्लेयर साठी रिव्ह्यू नसणार आहे. जर पंचांना डाऊट वाटला तर तिथे तो रिव्ह्यू मिळेल आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आता इथे मॅचला मात्र पुन्हा एकदा सुरुवात होईल. नो बॉल प्लस 1 रन. येणारा बॉल फ्री हिटचा देखील राहतोय.
हो सर, 4 रन आले. चौका का? अरे मला पण झोप आली आता मला लवकर. अरे झोपलो. अरे एवढीच केवढी होते बघा ना. भरायचे हे कोणते ते वडापावची चटणी लागली. या वेळेला जर आपण पाहताय ज्या फलंदाजानं धावसंख्यांचा वेग वाढवला होता तोच फलंदाज आता इथे बाद होताना बघायला मिळतो. धक्का क्रमांक 4, 19 या धावसंख्येवरती 4था धक्का बघायला मिळाला. फलंदाज बाद होत असताना गॉन. तीन चेंडू आणि 3 चेंडू मध्ये धावसंख्या फलकावरती 19. गोलंदाज तयार होतील पुन्हा एकदा. या वेळेला आपण पाहतायत इथे नो बॉल घोषित केलाय. ओव्हर स्टेपिंगचा नो आपल्याला बघायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत सगळ्या काही गोष्टी पंच पाहतात आणि तदनंतर दर्शवतात की हा चेंडू आता खऱ्या अर्थानं आपण पाहतायत नो बॉलच्या स्वरूपात. फलंदाजाला इथे संधी मिळाली. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते 21 वरती. चेंडूंचा खेळ झाला तो म्हणजेच 3 षटकामध्ये धावांचा खर्च आता वाढत चाललाय. जिथे आपण पाहतात चेंडू फक्त आणि फक्त हाताळून झाले तो म्हणजेच 3. गोलंदाज तयार होतील पुन्हा एकदा. या वेळेला समोरच्या दिशेनं चेंडू चाललाय सरळ सीमारेषा पार. आलाय षटकार, फ्लॅट षटकार. धावसंख्या फलकावरती 27. चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर इथे 4 बॉलचा खेळ देखील झालाय. 27 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज इथे पुन्हा एकदा तयार होत आहेत. हे षटक थोडंसं आता महागडं होत चाललंय. पुन्हा एकदा क्या बात आहे. जे एक्स्ट्रा खेळाडू इथे आलेले आहेत ते आम्हाला दर्शवतात की आमच्या टीम मध्ये अंदाधुंदा फायरिंग जास्त होते, परंतु इथे आता तंत्रशुद्ध फटके आम्हाला बघायला मिळतात. खऱ्या अर्थानं जरी तुमचे पहिले 3 खेळाडू बाद झाले असले तरी मी म्हणेन की या फलंदाजाकडे जी ताकद आहे त्यानं खूप चांगली बॅटिंग दाखवलंय आणि सध्या संघाला त्याने उचलून घेतलंय. स्कोर कार्ड फलकावरती 33 आणि अगदी शेवटचा बॉल देखील बाकी आहे. या षटकात जर आपण विचार केला तर जवळपास मला तरी वाटतं 25 रन आलेत. 3 षटकार, 8 वरती 3 गडी बाद होते. इथे 25 धावा आलेल्या आता. क्रिकेटचा खेळ कधी बदलेल याचा नेम नाही. या क्रिकेटने मध्ये अनेक वेळा आपण पाहिलंय काय फलंदाजी होते. इथे देखील आपण पाहतायत आणि जो 10वा खेळाडू आहे 12वा खेळाडू त्याची गणित मी म्हणेन की चुकीची ठरलेत. इथे आपण पाहतायत जबरदस्त बॅटिंग होत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर. या षटकात काय बॅटिंग केली. फलंदाजाचं नाव आहे कौशल. 3 बॉल मध्ये 18 सलग 3 चेंडू आणि 3 षटकार ठोकण्याचा कारनामा. आता मैदानाच्या आत खूप चांगली बॅटिंग. षटक संपलेत 2 आणि 39 रन. कौशल यांच्या 3 षटकार आपण पाहू शकाल ज्या सलग 3 इन रो. पहिला फ्लॅट जबरदस्त फटका, अगदी क्षेत्ररक्षक होते त्यांना बीट करत. हा दुसरा
त्याहून चांगला तोही समोर आणि लांब आणि उंच खूप चांगली अशी आपण पाहतात बॅटिंग. तदनंतर हा तिसरा आणि शेवटचा जबरदस्त बॅटिंग. बॅकफुटला गेले आणि तदनंतर क्रीजचा योग्य वापर करत असताना त्या बॉलला फेकून दिलं. 2 षटकांचा खेळ तर संपला आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 39. साहिल आलेत. अरे आमचा मयूर पण किती, मयूरेश पण आमचा किती चांगला खेळतो. तुम्ही त्याला बायकरमॅन बोलून 39. पहिल्याच षटकामध्ये 3 धक्के बाद दिल्यानंतर देखील कौशलनं सांगितलं की मैं हूं ना. न डगमगता न थांबता ज्यानं जबरदस्त क्रिकेट दाखवलं आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये एक चांगलं क्रिकेट सध्या आपल्याला बघायला मिळतंय. 40 धावा, इथून 11 बॉल देखील आहेत. या 11 बॉलचा खेळ कुठल्या पद्धतीने पूर्ण होईल. कौशल पुन्हा एकदा तयार. याही वेळेला चेंडू चाललाय मात्र लॉंग लेग मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. बघता बघता सिंगलच मिळाली आणि या सिंगलच्या साह्याने 41. तिसऱ्या षटक स्कोर कार्ड वरती धावसंख्या एका बाजूला संघ आहे तो म्हणजेच खारडी, विपक्षात यंग बॉईज कोरे युवांनी भरलेला संघ आणि चांगलं क्रिकेट दाखवत आहेत. इथे आपण पाहतायत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात चेंडू निर्धाव. तिसरं षटक. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतायत पहिल्या षटकात 8 वरती 3 गडी बाद झाले होते. दुसरं षटक 29 धावांचं आलं. मनोजला थोडंसं तिथे महागडं साबित केलं. कौशलनं सलग 3 चेंडू 3 षटकात ठोकले त्यांच्या विपक्षात. जबरदस्त बॅटिंग. गोलंदाज तयार. इथे देखील आपण पाहतायत गतीमध्ये परिवर्तन आणि चांगला चेंडू. या षटकात जर आपण पाहिलं तर आता 4 बॉलचा खेळ झालाय. 41 धावा धावफलकावरती आहेत आणि 4 धक्के आपल्याला बघायला देखील मिळतील. गोलंदाज तयार. कशाला जेवले नाही माहिती आज रात्री पार्टी. इथे जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल येतोय. मागचे 2 चेंडू खूप चांगले होते. यावेळेला थोडंसं एक्स्ट्रा वेग हाताळण्याचा प्रयत्न केला. 42 धावा धावफलकावरती आहेत आणि 4 धक्के आपल्याला बघायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज इथे तयार होतील पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेला ऑन साइडला फटका तर जरूर खेळल्यात. फक्त सिंगलच मिळेल. कौशल सांगतील की आता स्ट्रायकिंग एंडला मला येणं गरजेचं आहे. यंग बॉईज कोरे खूप चांगला युवांचा भरलेला संघ ज्यांनी जबरदस्त क्रिकेट दाखवले. आज खऱ्या अर्थानं नशिबानं एक सामन्यामध्ये देखील बाय मिळाली आणि आता इथून एक सामना जर पुढे आलात तर खऱ्या अर्थानं शेवटचा सामना खेळण्याचा मान देखील मिळेल. गोलंदाज तयार. याही वेळेला कौशलच्या बॅट मधनं बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर अगदी बेधडक आणि कौशलच्या बॅट मधनं दमदार षटकार. 6. मनवीत शेवटचा षटक आणि शेवटच्या षटकामध्ये मनवीत आलेत. इथे आपण पाहू शकाल ऑन साइडला फटका तर जरूर खेळलात. जिथे आपण पाहू शकाल सिंगल मात्र मिळते. मनवीत मागच्या मॅच मध्ये खूप चांगल्या पद्धतीने ज्यांनी शेवटचं 50 रन या फलकावरती आहेत. मागच्या मॅच मध्ये मनवीतनं देखील खूप चांगल्या धावा डिफेंड केल्या होत्या. चांगलं ॲग्रेशन सेलिब्रेशन बघायला मिळालं होतं आणि तेच मनवीत आता दाखल झालेत गोलंदाजी ट्रॅक वरती. आणखीन 5 बॉल येणं बाकी आहे.
कौशलसाठी आपण पाहतायत वेगवान चेंडू हाताळला आणि तिथे आपल्याला कौशल बघायला मिळाले. थोडेसे दुखापतग्रस्त होत असताना पुन्हा एकदा कौशल रेडी होत आहेत. पुढचा बॉल मनवीत यांचा. इथे निश्चित स्वरूपात काय घडलंय, काय बिघडलंय, यस इट्स अ क्लीन बोल्ड. स्टम्प्स मधनं बॉल आपण पाहतायत जो निघून गेलाय आणि ते गोलंदाज मनवीत यानं पाहिलं होतं. कॉन्फिडन्सली ते दर्शवत होते की निश्चित स्वरूपात हा फलंदाज बोल्ड आहे आणि ते निश्चित स्वरूपात बघायला देखील मिळालं. षटक क्रमांक चालू आहे. चौथं धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते आतापर्यंत. जर आपण तपासून पाहिली तर 50 धावा आहेत. चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच 3. नवीन फलंदाज कामरान आलेत. 50 धावा धावफलकावरती. चेंडूंचा खेळ जर तपासून पाहिला तर 3 बॉलचा खेळ झाला मनवीत पुन्हा एकदा. आणि कामरानसाठी मात्र चेंडू अगदी वेगवान पद्धतीने हाताळला. कामरान आलेत आणि आता इथे बाद देखील होत्यात. स्ट्रायकिंग एंडला निश्चित स्वरूपात जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता स्ट्रायकिंग एंड स्वतःकडे घेतल्यानंतर तुम्हाला तो खेळ देखील दाखवून द्यावा लागेल. या वेळेला तर फटका जरूर खेळलाय आणि तिथे देखील आपण पाहतात कॅच ड्रॉप होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. अरबाज नवीन फलंदाज आलेत. धावसंख्या 2 ने आकार घेत 52 वरती. 52 धावा या धावफलकावरती आहेत. सध्या शेवटचा चेंडू बाकी असेल मैदानाच्या आतमध्ये. 52 धावा या धावफलकावरती. इथून येणारे जर आपण पाहिले तर स्कोर कार्ड वरती टार्गेट कितीचं सेट केलं जाईल. 52 या फलकावरती आहेत. खोलातला बॉल अगदी वेगवान मनवीत आपल्याला पाहायला मिळाले. दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता आपण पाहतायत 2 रन तर पूर्ण झाले. आता तिसरीचा प्रयत्न आहे आणि तिसरीच्या प्रयत्नात फलंदाज बाद होतील. धावसंख्या 2 ने आकार घेत जाऊन पोहोचते ती म्हणजेच 54 आणि 55 धावा आपल्याला पाहायला मिळतात विजयासाठी असतील. 55 धावा काय होतील, कशा होतील हे सांगण्यासाठी येऊ या दुसऱ्या डावामध्ये.
क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. एका बाजूला आपण पाहतायत संघ आहे तो म्हणजेच खारडी आणि यंग बॉयज कोरे यानंतरचा एक सामना तोही तेवढाच महत्वाचा. मॅचला इथून सुरुवात होते. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार होतील. पहिलाच बॉल आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजेच वाईट बॉल आहे आणि या वाईट बॉल खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल इथे जर आपण पाहिलं तर दुसरीचा प्रयत्न जरूर आहे आणि 2 रन देखील सहज रीतीने परिपूर्ण होतात. 55चं टार्गेट आहे. त्या अनुषंगाने तुमची सुरुवात इथून तडाखे बंद असणं गरजेची भूमिका असेल आणि ती सुरुवात जर चांगली झाली तर खऱ्या अर्थाने या 55 धावा देखील रबर बॉल क्रिकेटचा खेळच असा आहे जिथे टार्गेट भरपूर काही मोठं वाटत नसतं कारण एक फलंदाज जर चांगली बॅटिंग करून गेला तर स्कोर कार्ड हे 4 षटकांमध्ये तुम्ही 60-70 धावा देखील होऊन जातात. यावाला चेंडू बराच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत स्वतः दुर्वेश आणि ते कुठली चुकी करणार नाही. फलंदाज बाद होत आहेत. गॉन. नवीन फलंदाज बघायला मिळतो तो म्हणजेच राहुल.
मॅच संपल्यावर पाठवा जरा. याही वेळेला आपण पाहतात अठरा चेंडू आणि 45 धाव्यांची गरज आहे या सामन्याला जिंकण्यासाठी. 18 बॉल आणि 45 धावा असं मात्र हे समीकरण आपल्याला बघायला मिळतंय. 18 चेंडू आणि 45 रन, एक चांगली मॅच तुम्हाला सगळ्यांच्या भेटीसाठी. यानंतरचा देखील एक सामना महत्वाचा आहे. 55 जिंकण्यासाठी 55 टार्गेट आहे, 10 झालेत आणि 45ची आता रिक्वायर्ड. गोलंदाज करण. अरे इथे बसलाय बघ आणि तो खर्डीवाला या वेळेला इथे जर आपण पाहिलं तर प्रयत्न जरूर चांगले केले होते. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येताना सलग षटकारासाठी चांगलं टायमिंग केलं. आता याच पद्धतीचे फटके तुम्हाला शोधावे लागतील. सुकी खेळपट्टी असली कारणाने आपण पाहतो आता फलंदाजासाठी जी खेळपट्टी आहे ती आता पोषक झालंय. खूप चांगला कॅमेरा वर्क तुषार कुर्ले आपल्याला बघायला मिळतात. खूप जबरदस्त कॅमेरा वर्क मागचे दोन्ही दिवस जबरदस्त अशी आपल्याला पाहायला मिळतात. 16 धावा धावफलकावरती. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलं. इथे देखील ऑन साइडला फटका तर जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथून आपल्याला पाहायला मिळतात. आता इथून दुसरीचा प्रयत्न. व्यवस्थित फेकी देखील येणं गरजेचं असतं. फक्त तुम्ही चेंडू फील्ड करता आणि तदनंतर फेकी कशी करून नाही चालत. तिथे ॲक्युरेट फेकी देखील असणं गरजेची भूमिका आहे आणि ती फेकी इथे थोडीशी बघायला मिळाली नाही. त्या अनुषंगानं आपण पाहतात आता धावसंख्या परिपूर्ण झाल्या त्या म्हणजेच 18 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवरती. तीन धावा परिपूर्ण होतात आणि धावसंख्या 3 आकार घेत असताना आपल्याला बघायला मिळेल. 21 धावा सध्या फलकावरती आहेत. 55चा पाठलाग. चांगला चेंडू. तिथे मनोज थोडेसे बॉलकडे पाहतच राहिले आणि त्यांना अचंबित करणारा हा चेंडू होता. यंग बॉईज कोरे जबरदस्त पद्धतीने या संघानं आज संपूर्ण दिवसात त्यांचा खेळ दाखवलाय. युवांनी बांधलेला संघ आणि सध्या चर्चेतलं नाव राहिलंय. इथे आपण पाहतायत थोडासा अप ट्रॅकरचा बॉल आणि चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. आलाय षटकार. 6 धावा. बारा चेंडू आणि 28 धाव्यांची गरज या सामन्याला जिंकण्याकरिता.
सामना खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळतोय. 12 चेंडू आणि 28 धाव्यांची गरज षटक क्रमांक 3 मध्ये. गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरती. रूपम यांना आपण पाहतात. रूपम यांना आपण पाहू शकाल जे निश्चित स्वरूपात आता गोलंदाजी ट्रॅक वरती आलेत. 12 बॉल आणि 27 ची गरज. याही वेळेला फटका आता बराच काळ हवेत. इथे खूप चांगल्या पद्धतीने कॅच टिपलाय आणि खूप जबरदस्त पद्धतीने इथे कॅमेरा वर्क देखील तुषार कुर्ले यांचं बघायला मिळालं. बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय. खूप चांगला कॅमेरा वर्क, प्रशंसनीय. जिथे कौतुक करावं तेवढं कमी आहे. तुषार कुर्ले ब्रँड आगरवाडीचा अतिशय चांगलं कॅच देखील इथे पूर्ण केला आणि विकेटचं पतन देखील झालं. अकरा चेंडू आणि 28 धाव्यांची गरज. हा सामना सध्या आपल्याला बघायला मिळतोय. 11 चेंडू आहेत आणि 28 धाव्यांची गरज. नवीन फलंदाज विघ्नेश आलेत. एका बाजूला खारडी आणि एका बाजूला यंग बॉयज कोरे. नेक्स्ट मॅच एडवन संघ आपण रेडी राहायचा आहे आणि तोही सामना आपल्याला बघायला मिळणार आहे. या पुढील मॅच मध्ये कुठला संघ 17 तारखेला सन्मानाने कुठल्या संघाला तिथे एंट्री मिळेल. आणि कालच्या दिवसात माहीम मिठागर सी या संघाला आपण पाहिलं खूप चांगल्या पद्धतीनं आई जीवदानी विरार 40+ या संघानं चांगली मात दिली. परंतु क्रिकेटमध्ये काही गोष्टी होत असतात. 12 चेंडूंमध्ये 8 धावा नाही चेज करू शकले तर त्या धावा डिफेंड करण्यात यश मिळालं. आणि सध्या जर आपण तपासून पाहिलं तर धावसंख्या फलकावरती 27 जाऊन पोहोचते. 11 बॉल आहेत. 11 बॉल मध्ये रन करायचे 28. गोलंदाज तयार. बॅटची कड आणि फलंदाज इथे बाद गॉन. सत्तावीस वरती तिसरा धक्का. सलग 2 विकेट. इथे आपण पाहतात येता क्षणी काही फटका खेळलाय क्लास 1. जबरदस्त पद्धतीने या षटकाराच्या साह्यानं स्कोर काढला. आता वेग मिळेल आणि धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल. ती म्हणजेच 33 धावा धावफलकावरती. वरती 3 धक्के अशी स्थिती बघायला मिळते. शेवटपर्यंत हा मॅच तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने बघायला मिळेल. यामध्ये ते मात्र शंका नाही. 9 चेंडू आणि 22 ची गरज. पुन्हा एकदा चेंडू बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. शेवटच्या क्षणाला इथे कॅच ड्रॉप झालाय. वेदांत यांच्या माध्यमातून हा कॅच सुटला जातोय. धावसंख्या 2 न फ्लाय देखील होईल आणि जाऊन पोहोचेल. ती म्हणजेच 35 वरती. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये रन करायचे 20. एडवन संघाला विनंती करीन की आपण आपला कर्णधार पाठवून ठेवायचा आहे. त्वरित त्या मॅचला देखील आपण सुरुवात करणार आहोत. 6 वाजलेले आहेत. त्या अनुषंगाने तो सामना किती षटकांचा असेल याचा देखील निर्णय घेतला जाईल. धावसंख्या 2 न फ्लाय आणि 37 धावा या धावफलकावरती. तिसरं षटक चालू असताना आता 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये रन करायचे ते म्हणजेच 18. 7 चेंडू 18 ची गरज. 18 ची गरज आणि 7 चेंडू. खूप चांगला मॅच आपल्याला बघायला मिळतोय. मी जो उल्लेख केला की शेवटच्या
चेंडू पर्यंत या मॅचचा रिझल्ट सस्पेंड राहील, कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघ सहज रीतीने हार पत्करणार नाहीत. प्रत्येकाला वाटतं ना की एका चांगल्या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्याचं तिकीट आम्हाला मिळावं. त्याच्यासाठी चाललेली भानगड सध्या मैदानाच्या आतमध्ये. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये रन करायचे ते म्हणजेच 18. जबरदस्त चेंडू, जबरदस्त चेंडू. षटक संपले. षटका अखेर धावसंख्या 37 वरती स्थिर. आता चेंडू आहेत 6 आणि 6 चेंडू मध्ये रन करायचे ते म्हणजेच 18. गोलंदाज कौशल यांना आपण पाहताय, ज्यांनी खऱ्या अर्थानं बॅटिंगनं मन जिंकली होती, तेच कौशल आपल्याला बघायला मिळतात. इथे जर आपण पाहिलं तर फटका जरूर खेळलात. धावसंख्या इथे देखील मिळेल सिंगल. आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये रन करायचे आहेत 17. 1 बाउन्स वॉन देखील आपल्याला पाहायला मिळतंय. ती म्हणजेच गोलंदाजाला यापुढील येणारा चेंडू जर तुमचा या पद्धतीचा राहिला तर तो चेंडू वाईड घोषित केला जाईल. त्यानंतर पुन्हा एकदा आला तर तो चेंडू नो देखील घोषित केला जाईल. 5 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज. इथे देखील आपण पाहतायत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मोठ्या फटक्याशिवाय त्याच्या स्वरूपात तुम्हाला पर्याय देखील नाही. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 16 धावा असा सामना सध्या आपल्याला बघायला मिळतोय. चार चेंडू 16ची गरज असताना आपण पाहतात फटका तर जरूर चांगला खेळला होता. आता 3 बॉल आणि 16 म्हणजेच 3 बॉल मध्ये तुम्हाला तिन्ही मोठे फटके स्वीकारावे लागतील. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल तुषार कुर्ले जिथे गौरव पाटील थोडस एन्जॉय करतात. हरकत नाही, दिवसभरात तुम्हाला सगळ्याच गोष्टी अगदी अचंबित देणं तेही तेवढंच सोपं नसतं, परंतु त्यांनी आज संपूर्ण दिवसभरात खूप चांगलं काम केलेलं आहे. तीन बॉल 16. 3 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज आहे. तीन चेंडू आणि 15ची गरज आहे. माफ करा, जे 16 होते ते गुणलेखनात पुन्हा एकदा सुधारणा होत आहे. 3 चेंडू आणि गरज आहे ती म्हणजेच 15 रनची. इथे आपण पाहतायत चेंडू बऱ्याच काळ हवेत, तिथे क्षेत्ररक्षक पोहोचतील तत्पूर्वी आपण पाहतायत 2 रन तर पूर्ण झाले. आता तिसरीचा प्रयत्न आहे आणि तिसरीच्या प्रयत्नात इथे 3 रन देखील परिपूर्ण होतील. आता 2 चेंडू आणि 12ची गरज. मनोज हे फलंदाज आहेत ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे, ज्यांच्याकडे क्षमता आहे. आता ती क्षमता तुम्हाला दाखवणं गरजेची भूमिका असेल. चेंडू आहेत 2 आणि 2 चेंडूंमध्ये 12 धावेची गरज. जिथे 15 होते तेव्हा खऱ्या अर्थाने आपण पाहतो 3 रन पळून काढलेत. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये रन करायचे ते म्हणजेच 12. भगवंताला स्मरण करत असतील आता बॅटिंग करणाऱ्या डगआउट मध्ये. फिल्डिंग करणारे संघ देखील सांगत असतील की आता सध्या आम्हाला एकच बॉल डॉट पाहिजे. इथे मात्र आपण पाहतायत यंग बॉयज
कोरे या संघानं खऱ्या अर्थानं अंतिम मॅचचं आजचं तिकीट कन्फर्म केलंय या बॉलवरती. आता फक्त शेवटचा बॉल आहे आणि शेवटचा बॉल आपल्याला बघायला मिळेल आणि तदनंतर विजयाची पाऊल खुणा अगदी शेवटच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. इथे जर आपण पाहिलं तर